पावसाळ्यात गरमागरम खुसखुशीत कॉर्न भाजी आणि त्यासोबत तिखट चटपटीत चटणी ह्यापेक्षा मस्त कॉम्बिनेशन दुसरं काय असू शकतं बरं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे कॉर्न घेतले. आता हे मिक्सरमध्ये घालायचं आणि ह्यामध्ये पाणी जरासुद्धा नाही घालायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं, कारण ह्यामध्ये ना ऑलरेडी पाणी असतं म्हणून. हे बघा, ग्राइंड करून झाले. मी एका वाडग्यामध्ये घालून ठेवले. आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. आता यामध्ये मी बेसनचं पीठ घालते. आता यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते. तांदळाचं पीठ घातल्याने काय होतं, चांगलं क्रिस्पी होते आपली ही भाजी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं जिरं. आता यामध्ये घालायचं थोडंसं हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मिक्स करून झालं चांगलं. आता भाजी करायला घ्यायची. मी ते कढई तापत ठेवली आहे हाय फ्लेमवरती. आता ह्यामध्ये मी आता एक एक करून घालते. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही घाला तेव्हा गॅसची फ्लेम स्लो असली पाहिजे. चांगली भाजू दे. हे बघा, भाजून झाली, चांगली सुनेरी रंग येते. हे बघा, भाजी चांगली भाजून झाली आहे. आता मी हे भाजी काढते आणि याचं सगळं तेल काढायचं. तर अशा प्रकारे बाकीची पण भाजी भाजून घेते. तर हे बघा, आपली ही कॉर्न भाजी मस्त रेडी झाली आहे. असे छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानस किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.